मंत्रालयात जा आणि बघून या अशा शब्दात न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी सरकारी वकिलांना सुनावलं व अन्न औषध प्रशासनाच्या म्हणजेच FDAच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मंत्रालयातील कॅन्टीन 98% स्वच्छ असल्याचा सरकारी दावा न्यायालयानं फेटाळत फेर तपासणी करण्याचे आदेश दिलेत आणि त्यानंतर झालेल्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या आणि न्यायालयानं FDAच्या अहवालावरच आता ताशेरे ओढलेत। पाहूया आमचा हा रिपोर्ट। मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेबाबत आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। सकाळच्या सत्रात सरकारी वकिलांनी न्यायालयाला मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये 98% स्वच्छता असल्याचा दावा केला। मात्र हा दावा ऐकताच न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला। मंत्रालय कॅन्टीन तपासण्याचे FDAला आदेश, सरकारी वकिलांचा 98% स्वच्छतेचा दावा, एवढ्या मोठ्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक नाही, कोर्ट। मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्येही माशी किंवा झुरळ आढळतात, मग मंत्रालयातील एवढ्या मोठ्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक नाही हे कसं शक्य आहे, असा थेट सवाल न्यायालयानं सरकारी वकिलांना केला। आम्ही आजच फेर तपासणीचे आदेश देतो, त्यात त्रुटी आढळल्या तर कठोर भूमिका घेतली तर चालेल का, असाही प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला। त्यानंतर न्यायालयानं 4 वकिलांच्या पथकासह FDA अधिकाऱ्यांना मंत्रालय आणि विधान भवनातील कॅन्टीनची प्रत्यक्ष फेर तपासणी करण्याचे आदेश दिले। निर्देशानुसार मंत्रालयातील 2 आणि विधान भवनातील एका कॅन्टीनची तपासणी करण्यात आली। कोर्टानं या कॅन्टीनमध्ये एवढ्या मोठ्या कॅन्टीनमध्ये जर एक सुद्धा माशी सापडली किंवा अशा ज्या त्रुटी जर सापडल्या तर आम्ही तुमच्यावरती कठोर कारवाई करू, अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत। आणि सध्या ही संपूर्ण वकिलांची टीम आणि FDAचे काही अधिकारी जे आहेत ते या किचनमध्ये आपल्याला पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या पूर्ण मंत्रालयात 2 विशिष्ट ज्या आहेत त्या कॅन्टीन्स आहेत आणि दोन्ही कॅन्टीनची तपासणी जी आहे ती या वकिलांमार्फत केली जात आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रायव्हेटवरती तुम्ही कारवाई करता, मात्र सरकारी कार्यालयांवरती त्या कॅन्टीनवरती का कारवाई करत नाही, अशा पद्धतीची विचारणा जी आहे ती कोर्टाने केलेली होती। आणि त्याच अनुषंगानं काल कोर्टाच्या सुद्धा कॅन्टीनवरती FDAने जी आहे ती तपासणी केली आणि कॅन्टीन जे आहे ते सील केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये जी आहे ती सुनावणी होती आणि सुनावणीच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर सरकारी वकिलांनी दावा केलेला होता की जे मंत्रालयाचं कॅन्टीन आहे ते 98% स्वच्छ आहे। त्यामुळे या खरं तर गोष्टीवरती, या शब्दावरती खरं तर न्यायालयानं हास्यास्पद टिप्पणी जी आहे ती केलेली आहे। संपूर्ण मोठं मंत्रालय आणि तिथे तुम्हाला एक सुद्धा कशी काय माशी सापडली नाही, अशा पद्धतीची विचारणा जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे, 3 वाजेपर्यंत संपूर्ण जी तपासणी आहे ती करा, अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। दुपारच्या सत्रात तपासणी अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला। अहवालात फ्रीजची अस्वच्छता, भांडी धुतल्यानंतर पाणी निचरा होण्यासाठी अपुरी व्यवस्था अशा अनेक त्रुटींचा उल्लेख करण्यात आला। हा अहवाल पाहिल्यानंतर न्यायालयानं FDAच्या आधीच्या अहवालावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले। फेर तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर, फ्रीजमध्ये अस्वच्छता, पाणी निचऱ्याची अपुरी व्यवस्था, स्वच्छतेतील अनेक त्रुटी। यावेळी न्यायालयानं स्पष्ट शब्दात म्हटलं, जर मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये अशा त्रुटी आहेत तर कॅन्टीनचा परवाना निलंबित करा, अन्यथा केवळ केळ्यावर काळे डाग असल्याच्या कारणावरून कारवाई केलेल्या खासगी व्यावसायिकांवरील आदेश मागे घ्या। FDAनं खासगी आणि सरकारी आस्थापनांमध्ये दुजाभाव करू नये, सर्वांसाठी समान आणि पारदर्शक निकष असावेत। वकिलांच्या पथकाला 45 मिनिटात अनेक त्रुटी आढळल्या। 98% स्वच्छतेचा FDAचा अहवाल विश्वासार्ह वाटत नाही। स्वच्छतेबाबत अनेक अनियमितता आढळल्या। न्यायालयाच्या निर्देशानंतर आता मंत्रालय आणि विधान भवनातील संबंधित कॅन्टीनना सुधारणा नोटीस बजावण्यात येणार आहे। पुढील आठवड्यात पुन्हा तपासणी होणार असून त्यावरही त्रुटी कायम राहिल्यास न्यायालय कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मंत्रालयासारख्या अतिमहत्त्वाच्या सरकारी ठिकाणच्या कॅन्टीनच्या स्वच्छतेवरच न्यायालयानंच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं FDAच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न निर्माण झालेत। फेर तपासणीनंतर न्यायालयाचा पुढील निर्णय काय असेल हे आता महत्त्वाचं ठरणार आहे। नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।